नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची बातमी या क्षणाची. गेल्या 9 दिवसांपासून मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. तर आज बेस्ट संपाचा 9वा दिवस आहे आणि या संपासंदर्भात अनेक बैठका झाल्या, मात्र अजूनही तोडगा निघालेला नाहीये. तर कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून घेण्यासाठी हा संप या ठिकाणी पुकारण्यात आलाय. मात्र मातोश्रीकडून या संप करणाऱ्यांना संपवायचा आहे आणि त्यासाठीच खासगीकरणाचा डाव आखला जातोय असा थेट आरोप बेस्ट कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केलाय. तर दुसरीकडे आजही कोर्टात संपावर सुनावणी होणार आहे. हायकोर्टाच्या सुनावणीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांसोबतच प्रत्येक मुंबईकराचं लक्ष लागलंय, कारण गेल्या आठवड्यापासून आपण पाहतोय सर्वसामान्य मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. तर संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची ताठर भूमिका, समित्यांमधल्या बैठकांचा सिलसिला आणि मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणींच्या फेऱ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचं चाक अडकलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तोडगा निघू न शकल्यानं सलग 9व्या दिवशी देखील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. 225 कोटींचा बोजा सहन करत कर्मचाऱ्यांना 1250 रुपयांची पगारवाढ द्यायला बेस्ट प्रशासन तयार झालंय. मात्र बेस्ट कर्मचारी संघटना 2500च्या पगारवाढीच्या मागणीवर ठाम आहेत. आणि एकूणच या पार्श्वभूमीवर आज हायकोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. काय नेमकं हायकोर्टात होणार आणि एकूणच सध्याचं वातावरण या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहतोय सर्वसामान्य मुंबईकर खरं तर या संपामुळे भरडला जात आहे. त्यामध्ये आपण पाहतोय कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहे. आज पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागलंय. अगदी बरोबर आहे. काल खरं तर मुंबई हायकोर्टात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी झाली त्यावेळेस कदाचित मुंबई हायकोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा होती. पण मुंबई हायकोर्टाने संपकऱ्यांनाच खरं तर म्हटलं की तुम्ही आज संप मागे घ्या, उद्या जरी आम्हाला तुम्ही कळवलं तरी चालेल अशी भूमिका हायकोर्टाने घेतली होती. मात्र या क्षणापर्यंत तरी संपकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. काल वडाळा डेपो इथं शशांकराव यांनी जी भूमिका घेतली त्यात त्यांनी म्हटलं की मुळात उच्चस्तरीय समितीनं अर्थसंकल्प विलिनीकरणाचा कुठलाही मुद्दा आपल्या जे त्यांनी प्रस्तावित उपाय सुचवलेले आहेत त्यात मांडलेलं नाही आहे. 10 टप्प्यांमध्ये कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्तता करण्यात येईल असं उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटलेलं होतं. बेस्ट प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेने देखील या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी मान्य केलेल्या आहेत. राज्य सरकार, बेस्ट प्रशासन असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल या सगळ्यांनीच म्हटलं होतं की संपकऱ्यांनी आता तरी संप मागे घ्यावा. मुंबई हायकोर्टाने देखील तसं सुचवलं होतं. मात्र कामगार संघटनांचे ज्या वकील आहेत नेता कर्णिक त्यांनी कोर्टात असं म्हटलं की आम्हाला आमच्या नेत्यांसोबत याबद्दल चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरच आम्ही भूमिका स्पष्ट करू शकू. खरं तर मुंबई हायकोर्टानं कालच म्हटलं होतं तुम्ही संप मागे घ्या, तसे तुम्ही आमच्यासमोर नाही तर आपल्या कार्यकर्त्यांसमोर, कामगारांसमोर जरी घोषणा केली तरी चालणार आहे. पण अजून तरी या क्षणापर्यंत तरी संप मागे घेतला आहे अशी भूमिका कामगारांची नाहीये. त्यामुळे सलग 9व्या दिवशी देखील मुंबईकरांचे हाल होत आहेत. संप अजून मागे घेतला गेलेला नाहीये आणि आज मुंबई हायकोर्ट याच्यावर काही निर्णय देते का ते पाहावं लागेल. अगदी विवेक, आणि आज हायकोर्टात या अनुषंगाने नेमकं काय होतं याची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद. आणि एकूणच संपाच्या आजच्या 9व्या दिवशी वरळीमधल्या बेस्टच्या बस डेपोमध्ये काय वातावरण या क्षणाचं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. बघूयात. बेस्टच्या कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी गेले काही दिवस झालं संप सतत सुरू आहे आणि त्याचा फटका मुंबईकरांना, सर्वसामान्य जनतेला बसलेला आहे. मी आता मुंबईतील वरळी बेस्ट डेपोच्या बाहेरची ही दृश्य आहेत. सगळ्या जे गेट्स आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. सगळ्या बेस्टच्या बसेस या आत आहेत. कोणतीही बेस्टची बस जी आहे ती बाहेर निघाली नाही आहे. बेस्टचे कर्मचारी, जे सुरक्षा कर्मचारी आहेत तेही देखील इथे आहेत. कोणतेही बेस्टचे कंडक्टर असतील, ड्रायव्हर्स असतील ते आलेले नाही आहेत. दुसऱ्या बाजूला हे जे दृश्य माझ्या पाठीमागे आहेत ते बेस्टच्या डेपोच्या बाहेरचे आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे, कारण की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतलेली आहे. विशेष म्हणजे कोर्ट काय आदेश देते आज याकडे लक्ष लागलेलं आहे. गेले 2-3 दिवस कोर्टांमध्ये संघटना आपली भूमिका मांडतायत, तर दुसऱ्या बाजूला बेस्ट प्रशासन, महापालिका प्रशासन आहे ते स्वतःची भूमिका मांडतंय. किमान मुंबईकरांना अपेक्षा आहे की आज तरी कोर्टाच्या शेवटी आदेशाने संपाचा तोडगा निघाला जावा आणि मुंबईकरांना दिलासा मिळावा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय. तसंच बेस्ट संपासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.
मला असं वाटतं हे सरळ मातोश्रीने सांगितलंय यांना मारून टाका. गेल्या वेळेला चूक केली, मातोश्रीचा शब्द मानला, आता लिखित शिवाय मागे जाणारच नाही. मला सांगण्यात आलं, उद्धवजींनी सांगितलंय की याच्यामध्ये आपण पडू नका, जे काहीही बीएसटीच्या कामगारांना द्यायचं नाही असं उद्धवजींनी सांगितलंय. कामगाराला देशोधडीला लावलात, पण आम्ही इतिहास बदलणार. जो कोण विचार करतोय की आपल्याला देशोधडीला लावायचं आहे, आपण त्यांना ज्या दिवशी संप सुरू झाला त्या दिवशी सांगितलं की यांना खाजगीकरण करायचं आहे, ह्यांना कामगार जगवायचं नाही, ह्यांना बीएसटी जगवायची नाही.